नमस्कार. दत्त जयंतीच्या दिवशी केलेल्या साधनेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दत्ततत्व अत्यंत क्रियाशील असल्याने भक्तांच्या सर्व साधना शीघ्र फलदायी ठरत असतात. त्यामुळे तुम्हाला या दिवशी अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय करायचा आहे. तर उद्या आहे गुरुवार, उद्या आहे दत्त जयंती आणि उद्या पौर्णिमा देखील आहे. उपाशी राहिलात तरीही चालेल, परंतु अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू. आयुष्यात कोणताही त्रास असेल तर तो पूर्णतः नष्ट होईल, कुटुंबाची प्रगती होईल, संकटे दूर होतील. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये उद्याच्या दिवशी आवर्जून टाकायची आहे? सकाळी कोणत्या वेळेत टाकायची आहे? सविस्तर संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. या चारीपैकी कोणताही मंत्र तुम्ही कमेंटमध्ये लिहिल्यास तुम्हाला देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील व तुमच्या सर्व इच्छा देखील लवकर पूर्ण होतील. मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी होते दत्त जयंती. हा भक्ताच्या आयुष्यातील एक विशेष आध्यात्मिक दिवस आहे. उद्या गुरुवार 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे, ज्यामुळे या दिवसाला अतिरिक्त महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण गुरुवार आणि दत्त जयंती हा सुयोग जुळून आलेला आहे. या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वीवर सामान्यतेपेक्षा 1000 पटीने अधिक कार्यरत असते. दत्त जयंती या निमित्ताने भक्त दत्तगुरूच्या आशीर्वादासाठी विविध कार्यक्रम देखील आयोजित करतात. भजन, गुरुचरित्राचे पारायण देखील करतात. मार्गशीर्ष महिना भगवान विष्णूंचे पालकत्व असलेला एक महिना आहे. भगवद्गीतेतही मासांना मार्गशीर्षोहम असे म्हटले आहे. म्हणजे महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष आहे. या महिन्यातील पौर्णिमेला मृग नक्षत्र असते, म्हणून या दिवसाला मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणतात. पौराणिक कथेनुसार या दिवशी दत्तात्रेयांचा जन्म झाला होता, म्हणून दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंती अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्यामुळे तुम्हाला कुठली बाधा झालेली असेल तर ती बाधा पूर्णतः नष्ट करणारी सर्वात महत्त्वाची शक्ती म्हणजे दत्तात्रेय असते. दत्तात्रेयांची शक्तीने तुमच्या कोणत्याही वाईट बाधा किंवा कुठली तुम्हाला नजरदोष लागलेला असेल किंवा तुमच्या मागे काही नकारात्मकता असेल, कोणी करणी बाधा केलेली असेल तर ती पूर्णतः नष्ट करण्यासाठी हा दत्त जयंतीचा योग अत्यंत शुभ असतो. कारण या दिवशी तुम्ही कोणतेही उपाय केले तर ते निश्चितच अत्यंत फलदायी ठरत असतात. म्हणूनच तुम्हाला उद्या सकाळीच तुमचं शरीर, मन शुद्ध होण्यासाठी, त्यासोबतच तुमच्या अंगातील सर्व नकारात्मकता दूर होण्यासाठी, कुठलेही संकटे तुमच्यावर येत असतील, त्याचबरोबर तुम्ही एखाद्या बाधेने ग्रस्त असाल, तुम्हाला कुठली बाधा तुमच्या अंगात लागलेली असेल, तुमच्या घराला लागलेली असेल किंवा नजरदोष लागलेला असेल, त्यामुळे तुम्हाला सतत घरामध्ये निराशा, भांडणे, वादविवाद, त्यासोबतच आजारपण नेहमी असणार. खूप कष्ट मेहनत करूनही पैसा मिळत नाही. पैसा आलाच तर तो घरात टिकत नाही. आजारपणामध्ये जास्त पैसा खर्च होतो किंवा तुम्हाला घरामध्ये कुठलीही गोष्टीची बसर येत नाही. म्हणजेच अन्नधान्य देखील घरामध्ये तुमच्या नेहमी कमीच पडत असते किंवा तुम्हाला सतत वाईट विचार येणे, वाईट स्वप्न पडणे, काही नकारात्मक विचार तुमच्या डोक्यामध्ये फिरत राहणे. उदाहरणार्थ, मी मरणार, माझ्या घरच्यांना काही होईल का, असं काहीही तुमच्या मनामध्ये जर येत असेल तर तुम्हाला कुठली तरी एखादी बाधा तुमच्यासोबत घरी आलेली असते. कधीकधी आपण बाहेर जातो तर काही ठिकाणची जागाही चांगली नसते, तिथं काहीही गोष्टी घडलेल्या असतात, तर तिथून एखादी नकारात्मकता तुमच्यासोबत कळत नकळत तुमच्या घरामध्ये येत असते आणि अशी नकारात्मकता घरात प्रवेश केल्यामुळे, तुम्हाला बाधा झाल्यामुळे तुम्ही घरामध्ये विचित्रसारखे वागू लागतात. घरातील सर्व सदस्यांना देखील एकमेकांमध्ये प्रेम सलोखा हा राहत नाही. तर अशा असंख्य समस्या जर तुमच्यात असतील तर ह्या सर्व समस्या दूर करण्यासाठीच आपल्याला असे काही उपाय अशा या शुभ तिथीवर मनोभावे करायचे असतात. तुम्ही मनापासून केले तरच त्याचे तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होते. सकारात्मकतेने हे उपाय करायचे असतात. तुम्ही उपाय कराल आणि लगेचच म्हणाल की मला तर काहीच फरक नाही पडला आहे, असं नसते. तुम्ही मनोभावे उपाय करा, साधना, सेवा करा. दत्त महाराजांची उद्या तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा, पारायण करा. त्यासोबतच तुम्ही दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप दिवसभर तुमच्या मनामध्ये ठेवा, सतत म्हणत राहा. अशा काही तुम्ही सेवा केल्या आणि असे काही जर उपाय केले तर अशा या शुभ दिवशी केल्यामुळे त्याचे शीघ्र फळ प्राप्त होते आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतात. सर्व नकारात्मकता देखील दूर होते
आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, काहीही त्रास असलेले देखील नष्ट होतात. तुमची प्रगती देखील होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला हा उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. दत्त अवतार म्हणजे त्रिदेव ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांच्याही आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होत असतात. मी आता तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय सकाळीच करायचा आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठून केला तर उत्तम ठरेल, कारण ब्रह्ममुहूर्तावर सर्व देवी देवता या स्नान करत असतात आणि त्यामुळेच या वेळेमध्ये सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. म्हणूनच तुम्ही उद्या पहाटे 4:30 वाजल्यापासून ते सकाळी 6:30 वाजेपर्यंत हे स्नान केले तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. नाही शक्य झाले तर तुम्ही ज्या वेळेला स्नान करणार आहात त्यावेळेला तुम्हाला ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. काही दिवसांचं महत्त्व जास्त असून आपल्या आयुष्यातील सर्व प्रगतीवर या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. पौर्णिमेला स्नानाला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बरेच जण पवित्र नद्यांवर जाऊन स्नान करतात, परंतु प्रत्येकालाच पवित्र नदीवर जाऊन स्नान करणे शक्य होत नाही. तर त्यांनी घरीच हा उपाय करायचा आहे. घरातील लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनीच ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचे आहे. तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वप्रथम एक महत्त्वाची वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे हळद. हळद ही दत्तगुरूंना प्रिय आहे. त्यासोबतच गुरुवारी हळदीचा उपयोग करणे अत्यंत शुभ मानले जाते. सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी हळद ही अत्यंत फायदेशीर ठरत असते. त्याचप्रमाणे हळद ही लक्ष्मीला देखील प्रिय आहे आणि हळद टाकून आपण स्नान केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात. त्याचबरोबर माता लक्ष्मीचे देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. त्यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू आहे गाईचे कच्चे दूध. गाईचे दूध नसेल तर तुम्ही कुठलेही दूध वापरू शकता, परंतु कच्चे दूध वापरायचे आहे, तापवलेले दूध नाही वापरायचे आहे. या दिवशी गाईच्या दुधाला देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. म्हणून तुम्हाला गाईचे दूध मिळाले तर 1 चमचाभर दूध तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व असते, परंतु प्रत्येकाला शक्य नाही आहे. म्हणूनच तुम्ही गंगाजल घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. तुमच्याकडे नसेल तर ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते तिथून तुम्ही गंगाजलाची 1 बॉटल आणू शकता आणि त्यातले अगदी चमचाभर गंगाजल तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. यामुळे तुमचे शरीर मन शुद्ध होत असते. आणि त्याचबरोबर उद्या विशेष असणारे तुळशीपत्र हे देखील तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. 1 तुळशीपत्र टाकले तरीही चालेल आणि या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे. अत्यंत प्रभावी आणि प्रत्येक वस्तूंचे एक विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला या सर्व वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचे आहे. स्नान करताना गंगे चेमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधी कुरु हा मंत्र देखील 11 वेळेस म्हणायचा आहे. त्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. तुमचे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. दत्तगुरूंची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. दत्तगुरूंची मूर्ती असेल तर आवर्जून तुम्हाला पंचामृताने पाण्याने अभिषेक करायचा आहे. दत्तगुरूंना पिवळी फुलं, पिवळे वस्त्र, पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे. या दिवशी तुम्हाला उपवास व्रत करणे अत्यंत शुभ फलदायी ठरते. म्हणून व्रताचा संकल्प करून तुम्हाला व्रत करायचे आहे. आणि यासोबतच अजून एक प्रभावी छोटासा उपाय करायचा आहे. 1 तांब्याभर पाणी घ्यायचे आहे. पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे. 1 मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. तेल किंवा तूप टाकायचे आहे. शक्यतो तुपाचाच दिवा लावा. तूप नसेल तर तेलाचा लावला तरीही चालेल. सोबतच थोड्या हळद लावून अक्षता पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला उंबराच्या झाडाजवळ जायचे आहे, ज्याला आपण औदुंबर म्हणतो. या दिवशी औदुंबराच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. औदुंबराच्या म्हणजेच उंबराच्या झाडाजवळ गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे. ते जल आणलेले अर्पण करायचे आहे. त्यानंतर हळद कुंकू अक्षता थोड्या सोबत घेऊन यायच्या आहेत, त्या देखील तिथे वाहायच्या आहेत. पिवळ्या अक्षता उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा 11 वेळेला जप करायचा आहे. तिथे त्या अक्षता वाहायच्या आहेत, नमस्कार करायचा आहे व त्यानंतर औदुंबराच्या झाडाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 11 किंवा 7 प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता. प्रदक्षिणा करत असताना देखील तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा देखील मंत्र तुम्ही म्हणू शकता. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे नष्ट होतील आणि दत्तगुरूंच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी प्राप्त होणार आहे.
तुम्ही झाडाला स्पर्श करायचा आहे व त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती तिथे बोलायची आहे. 100% तुमची इच्छा लवकरात लवकर ही पूर्ण दत्तगुरू महाराज करणारच आहेत. अत्यंत साधा सोपा उपाय आणि सेवा आहे. आवर्जून करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.